अहो पोरगा लहान आहे, काय करताय त्याच्या समोर हे? मग मी काय करू? माझा पोरगा नाही तू. पण आपलाच आहे ना. हे जास्त बोलते का हे तुझ्या आईला? अहो! ए नन्या, पुन्हा तेच का? हे घे पाणी घे. झोप. बघ शांत झोप. तू झोपला नाही अजून? अरे कामाचं लय लोडिंग आहे आज. तू झोप शांत, मी आहे इथेच. हा बरं वाटतं का आता? रंग है सारे धुंद धुंद मन कुंद कुंद रे सासना मिठी तुझी ही हवी हवी अन नवी नवी भावना. हो चमचम चांदण टिपुर टिपुर नभी काहुर काहुर मनी साजणे धड धड वाढत आतुर आतुर तने अधीर अधीर जीव गुंफुने. ठाऊक नाही मलाच काय होते असे सांगना. गुंतत जातो तुझ्यात मी हे पाहता क्षणी तुला. प्रेमाच्या या कोण खुणांना जाणून घे साजना. तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे. निनाद काय करतो ग सध्या? कोण निनाद? अगं तोच तुझ्या ऑफिस मधला. हल्ली जॉब बदललाय बघ त्याने. गणपती तुझ्या मित्रांबरोबर घरी आला होता तोच. हा अच्छा तो. हा त्याचं काय? अगं हा तोच. बरं चाललंय ना त्याचं? हा म्हणजे चांगला जॉब मिळाला ना त्याला, चांगलंच चालू आहे त्याचं. बोलणं होतं त्याच्याशी तुझं? म्हणजे नाही म्हणजे रोज बोलणं होतं की? अगं म्हणजे अधून मधून होतं. आम्ही स्टोरीजला वगैरे रिप्लाय देतो ना एकमेकांच्या, तसं अच्छा, होतं. म्हणजे तेवढंच बोलणं होतं की रोज होतं? नाही तेवढंच. काही सुरू आहे का तुमच्यात? नाही ग, असं का वाटलं तुला? अगं आम्ही फक्त मित्रच आहोत. हो का? हा. नाही ग, मांजरीला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय, पण सगळे बघत असतात. आले मी. तुला माहितीये का, आज ना गंमत झाली. आई आपल्याविषयी विचारत होती, आपल्यात काही चालू आहे का वगैरे.
तितक्यात सोमने घरातल्या घरात मला फोन केला मला वाचवण्यासाठी. नंतर मी आईजवळ गेलेच नाहीये. तू आज अचानक इथे कशी काय? सहज आले तुला भेटायला. पण काही मला सांगितलं नाहीस ते. तू तरी कुठे सांगितलंस मला? म्हणजे मला माहितीये निनाद काहीतरी झालंय आणि तुला सांगायचंय, पण कसं सांगावं कळत नाहीये ना. काल रात्री ना खूप वाईट स्वप्न पडलं. त्यामुळे रात्री झोपही नाही लागली आणि आज सकाळी कामावरही लक्ष नव्हतं. काय स्वप्न पडलं? काका काकू भांडताना दिसले. निनाद, ह्या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टींवरती इतका विचार नको करत जाऊस. अगं हो, पण हे सगळं आठवलं ना की ट्रॉमॅटाईज व्हायला होतं. खूप भीती वाटते. कसली आठवण येते का तुला? आई बाबा गेल्यानंतर माझी जबाबदारी मोठ्या काकांवर पडली. एक नंबरचा नीच माणूस. रोज दारू प्यायचा. दारू पिऊन ना काकूला मारायचं. ती बिचारी सगळं सहन करायची. त्यांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे ती मलाच तिचा मुलगा समजायची. माझं शिक्षण वगैरे ना तिनेच केलं पैसे साठवून. काही दिवसांनी माझा काका गेला. दारू पिऊन पिऊन ना शरीराचा सांगाडा झाला होता त्याच्या, आणि त्यातच तो गेला. एका अर्थी बरं झालं, काकू सुटली माझी. पण काही वर्षात माझी काकू सुद्धा गेली. मी ज्या माणसांवर जीव लावतो ना, ती माणसं मला खूप एकटं वाटतं यार. निनाद, असा विचार नको करूस. कोण म्हणाला तू एकटा आहेस? मी आहे ना तुझ्यासोबत, आणि मी कधीच एकटं पडू नाही देणार तुला. आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस रे. मी जर तुझ्या जागी असते ना तर कधीच हार मानली असते. मला लवकरच सेटल व्हायला, नाहीतर आपल्या दोघांचं काही खरं. ए, असा विचार नको करूस. आपलं ना सगळं ठीक होणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. फ्युचर एकदम ब्राईट आहे आपलं. अपना भी टाइम आएगा. आज कोणती कॉन्फिडन्सची गोळी खाऊन आलीस? स्वरा कॉन्फिडन्स. याचं ना जास्त टेन्शन आहे मला. निनाद, ते पण खरंच थँक्यू. काय तुझं? आता खरंच खूप बरं वाटतंय. खरंच ना. आणि बोलावं ग, जी व्यक्ती तिची सगळी कामं सोडून आपल्यासाठी धावत येते,
त्या माणसांना थँक्यू बोलावं, त्यांनाही छान वाटतं. बरं, आता आणखी छान वाटावं म्हणून मी आपल्या माणसासाठी काहीतरी आणलंय. काय? ओळख, तुला गुलाबजामुन आवडतात ना? नाही आवडतात ग. हा काढ, काय आणलंय? राज्याचा साथ. कसा आहे? अच्छा आहे. कच्चा? कधीतरी माझी चूक न करता खा ना. अरे कुठं तू खाऊन बघ खाऊ का बघ आहे कच्चा, थोडासा कच्चा आहे. थोडा बघ, थोडा आणि जास्त कच्चाच असतो, कळला ना? पण चवीला चांगला आहे.